तर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बच्चू कडूंनी केलेलं वक्तव्य सध्या वादाचा विषय ठरत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा असं बच्चू कडू म्हणाले. विशेष म्हणजे बच्चू कडू आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. चोपायचं नाही तर काय पूजा करायची का असं आणि वेळ आल्यास मीच चोपतो अशा शब्दामध्ये त्यांनी आमदारांवर तोंडसूक घेतलंय. बुलढाण्यात पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसंच संभाजी महाराजांच्या हत्येबाबत आणि जातीय राजकारणाबाबत देखील बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याचे देखील पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. एवढे शांत रे, आत्महत्या करून म्हणते लागाय लावले. अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना. एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतय, जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं. काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का हे? मी बोललो आमदाराला मारा किंवा त्याला चोपा किंवा कापा असं बोललो तर तुम्हाला राग येत आहे, पण रोज शेतकरी मरतं त्याचा का राग येत नाही? मरतो तरी राग येत नाही. हमने बोला तो दंगल हो रही है. आम्ही बोललो तर तुम्हाला संताप येतं आणि आमचा शेतकरी रोज मरतो त्याचा संताप नाही, त्याला रोज लुटलं जातं त्याचा संताप नाही. चोपावंच लागेल यांना. हे चोपल्याशिवाय आता आंदोलन होणारच नाही. 3,000 सोयाबीन विकावं लागतं, 6,000 सोयाबीन कापूस विकावं लागतं. अजूनही कोण मायकेला नाही दाखवा ना मला. का खरेदी केंद्र सुरू झाले नाही? चोपायचं नाही का? यांना काय पूजा करायची का? चोपणारच आणि वेळ आली तर मीच चोपणार. दरम्यान बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्यावर आता सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूया. एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान ठेवा की आपण काय बोलतोय. शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना. भावनेच्या भरामध्ये वक्तव्य करत असताना आपण दोनदा विचार केला पाहिजे, कारण का व्हिडिओच्या मदतीने टीव्हीच्या माध्यमातून ते लहान मुलांपर्यंत लोकांपर्यंत ते जात असतं. भूमिका मांडा, संतांनी भूमिका मांडली, प्रखर पद्धतीने मांडली, पण कधीही एका लेवलच्या खाली कोणी तिथे गेलं नाही. तर आपण सुद्धा बोलताना कुठंतरी एक लेवल पातळी सोडली नाही पाहिजे. असं आहे, आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे. आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं वाद. हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना. सगळ्याची काळजी देवाभाऊ आमचे घेतील.